Start our chapter 14th number chapter ecosystem and energy flow. Ecosystem and energy flow. In this chapter previously we discussed some points, and that was component of ecosystem, its study pattern and types of ecosystem. And today's our point for discussion is productivity. प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय तर काहीतरी प्रोड्यूस होणं. काय प्रोड्यूस होणं तर फूड. ऑब्वियसली फूड प्रोड्यूस होणं. मग काय आहे ह्याची डेफिनेशन तर द अमाऊंट ऑफ ऑर्गेनिक मॅटर. ऑर्गेनिक मॅटर म्हणजे काय ग्लुकोज ॲक्युम्युलेटेड इन एनी युनिट टाईम. एका ठरलेल्या टाईममध्ये जो ऑर्गेनिक मॅटर जे फूड बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट केलं जातं आहे त्याला म्हटलं जातं आहे प्रॉडक्टिव्हिटी. ही प्रॉडक्टिव्हिटी काही डेफिनेट टाईप्स आहेत. प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी, सेकंडरी प्रॉडक्टिव्हिटी, नेट प्रॉडक्टिव्हिटी, हे 3 टाईप प्रॉडक्टिव्हिटीचे आहेत. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी. व्हॉट इज प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी? प्रॉडक्टिव्हिटी ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मीन्स व्हॉट? Plants productivity. Plants, we know that they get solar energy and convert it in chemical energy. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये सोलर एनर्जी म्हणजे रेडियंट एनर्जी कंझ्युम केली जाते आणि त्याला कन्वर्ट केलं जातं आहे कशामध्ये? केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. तर ह्याला काय म्हणणार आपण तर प्रॉडक्टिव्हिटी. प्रॉडक्टिव्हिटी फर्स्ट लेवलवर म्हणजे प्रोड्युसर लेवलवर झालेली आहे म्हणून ह्याला म्हणलं गेलं प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी ना. प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटीचे पण 2 टाईप आहेत. प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी फर्स्ट ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी अँड नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी. ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी मीन्स टोटल अमाऊंट ऑफ फूड which is produced by producers. Total amount of food means total amount of solar energy which is converted in chemical energy. किंवा कसं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे तर एक वे आहे टोटल अमाऊंट ऑफ क्लोरोफिल कन्झ्युम्ड इन अ युनिट एरिया. एका युनिट एरियामध्ये टोटल अमाऊंट ऑफ क्लोरोफिल कन्झ्युम होणं ह्याला म्हणलं जाणार प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी. दुसरा वे काय आहे तर एका युनिट टाईममध्ये एका तासामध्ये इन अ आवर हाऊ मच कार्बन डायऑक्साईड इज फिक्स्ड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. दॅट इज कॉल्ड ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी. इन शॉर्ट व्हॉट इज इट? दॅट इज total amount of food produced by producer is called gross primary productivity. Second is net primary productivity. जसं आपण नेहमी शब्द वापरतो आहे नेट प्रॉफिट किती झालं म्हणजे आपला खर्च काढून आणि किती प्रॉफिट झालं ह्याला आपण नेहमी नेट प्रॉफिट किंवा तसंच इथं शब्द आहे नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी. नेट प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी मीन्स ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर stored by green plant after used in respiration. रेस्पिरेशन ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे एनर्जी रिलीज होत जाते आहे आणि ही एनर्जी आपण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंझ्युम करतो आहे त्याच्या डिफरंट प्रोसेस करता मेटाबॉलिक प्रोसेस करता आणि ह्या प्रत्येक मेटाबॉलिक प्रोसेस डायरेक्टली इनडायरेक्टली रिक्वायर्ड करतात दे नीडेड द ATP in the form energy in the form of ATP. That means net primary productivity म्हणजे काय तर प्लांट्स जवळ स्टोर केलेला टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी और फूड which is remain after the process of respiration. This is called net primary productivity. Okay. The next type of productivity is secondary productivity. Secondary productivity. As we know, producers means plants provide the food to second level which are called consumers. म्हणजे कन्झ्युमर्सला मिळालेली एनर्जी किंवा फूड जो आहे त्याला सेकंडरी प्रॉडक्टिव्हिटी म्हणलं जाणार. देन द थर्ड टाईप इज नेट प्रॉडक्टिव्हिटी. द थर्ड टर्म अगेन द नेट प्रॉडक्टिव्हिटी. नेट प्रॉडक्टिव्हिटी means rate of storage of organic matter
which is not used by consumers. म्हणजे प्लांट्सजवळ टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी कसं तर त्यांच्या आपल्या रेस्पिरेशनमध्ये खर्च होऊन आणि सेकंड लेवल कन्झ्युमरला देऊन उरलेली रिमेनिंग एनर्जी ऑर फूड इज कॉल्ड नेट प्रोडक्टिव्हिटी. In this chart, we repeat this point again. What is that? PP represent the primary productivity. It's two type: gross primary productivity, net primary productivity. SP is secondary productivity and NP is net productivity. That means just imagine if a plant total production is gross primary production, तो आपल्या स्वतःवर खर्च करून राहिलेलं हे नेट प्रोडक्टिव्हिटी म्हणणार. प्लांटनी जे सेकंड लेवलला फूड प्रोव्हाइड केलं तर सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणणार. आणि नेट प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय झालं तर ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधनं मायनस केलं पाहिजे कशाचा तर NPP प्लस SP इज इक्वल टू NP. GPP, once again we repeat this point, GPP minus NPP plus SP is equal to NP. Gross primary productivity, total amount of food which is produced by plant after consuming in respiration and their own metabolic activity. The energy which is provided to second level and the remaining energy at the producer level is net primary productivity. है ना? So this is concept of productivity. The next concept in this chapter is trophic levels. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जसं आपल्याला माहिती आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपल्या फूड हॅबिटच्या अकॉर्डिंग काही कॅटेगरीज आहे. ते कशा तर प्रोड्युसर्स जे फूड प्रोड्यूस करतात, herbivores which depends on producer and carnivores which depends on herbivores. हे आपण कंपोनेंट जेव्हा बघितले बायोटिक कंपोनेंट तेव्हा पण ह्या पॉईंट डिस्कस केलेला होता. आणि जेव्हा ह्याला इकोसिस्टमच्या कन्सेप्टमध्ये सांगतो आहे तेव्हा त्याच्याकरता शब्द वापरला जातो आहे ट्रॉपिक लेवल. कम टू दिस पॉईंट ट्रॉपिक लेवल. ह्या डायग्रॅमेटिक वेमध्ये एकदा परत बघूया जो आपल्या बुकमध्ये पण मेन्शन आहे. फर्स्ट primary producer to secondary consumer to primary consumer to secondary consumer and third consumer. That means who are the primary producers? They are plants always. The second level is herbivores. Then the carnivore can be divided in second level or third level or top level carnivores. In example, phytoplankton, शब्द आहे phytoplankton means microscopic size plant, grass, tree, provides the food to zooplankton means microscopic size of animals, grasshopper, insect and cow, herbivores. This energy is provided to birds, fish and wolves which are known as second level consumer, and top level consumers are human being and lion. So in any ecosystem the three topic levels are there: producer, consumer and second level consumer means producer, herbivores and carnivores. These are the trophic levels of any ecosystem. Then the next concept is food chain. Food chain काय आहे तर युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम इज कॉल्ड फूड चेन. 3 टाईपचे फूड चेन आहेत: ग्रेझिंग फूड चेन, डिट्रिटस फूड चेन अँड पॅरासिटिक फूड चेन. GFS, DFS अँड GFC, DFC and PFC. That is, C is for chain, G grazing, D detritus and P parasitic. Grazing food chain is the most common type of food chain in ecosystem which starts with plants. So first observe the grazing food chain.
It starts from primary producers, means plants. Plants provide the energy to herbivores, to secondary primary consumers, and then secondary consumer. That means आत्ताच प्रिव्हियस टॉपिकमध्ये जे आपण ट्रॉपिक लेवल एक्सप्लेन केले, इन दॅट ट्रॉपिक लेवल द एनर्जी फ्लो इज नोन ॲज ग्रेझिंग फूड चेन, है ना. एक्झाम्पल काय, तर प्रोड्युसर्स आर ग्रास, हर्बिवोर्स आर इन्सेक्ट, प्रायमरी कन्झ्युमर्स आर फ्रॉग अँड द सेकंडरी कन्झ्युमर आर स्नेक. हा एक्झाम्पल आहे ग्रासलँड इकोसिस्टमचा. काय काय युनिक फीचर आहेत, तर प्रिडेटर फूड चेन ह्या ग्रेझिंग फूड चेनचं दुसरं नाव प्रिडेटर फूड चेन. इट्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम प्रोड्युसर. साईज ऑफ इंडिव्हिज्युअल्स ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. ग्रासपेक्षा मोठं हर्बिवोर्स, देन प्रायमरी कन्झ्युमर मीन्स फ्रॉग आणि स्नेक. ह्या एक्झाम्पलमध्येच लक्षात येतं आहे की ग्रॅज्युअल लिव्हिंग ऑर्गॅनिझमची साईज इन्क्रीज होत चालली आहे. अँड दिस टाईप ऑफ food chain directly depends on sun, because this primary producer level absorb the sunlight and convert it into chemical energy. The next type of food chain is detritus food chain. Detritus food chain. Detritus means what? Detritus means dead remains of plant and animal. प्लांट आणि ॲनिमलचं डेड रिमेन्स जे सॉईलमध्ये मिक्स झालेलं असतं आहे त्यांना डिट्रिटस म्हणलं जातं आहे. ही डिट्रिटस फूड चेन लाँग चेन आहे जिथं लेवल ऑफ ऑर्गॅनिझम इज मोर. देर आर मेनी लेवल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड detritus food chain does not start from sun. It starts from organic matter which provide the energy to decomposers, from decomposers to insects, from insects to mollusk group, from mollusca group to small vertebrates, aquatic vertebrates, आणि मग हे तिथले टॉप लेवलचे कन्झ्युमर कोण आहेत, तर लँड वर्टिब्रेट्स आहेत. दिस इज कॉल्ड डिट्रिटस फूड चेन. And third type of food chain, which is parasitic food chain, we cannot mention that parasitic food chain because parasites are very microscopic level living organisms, so we cannot explain that in diagrammatic way, right? So this is food chain. Then the next concept is food web. We know in any ecosystem unidirectional flow नाही आहे. मग कसं आहे, तर जसं ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला आपल्या बुकमध्ये पण एक्सप्लेन केलं आहे, फ्रॉम कॉर्न म्हणजे मेज प्लांटवर डिपेंड असणारा ग्रॉसहॉपर. ग्रॉसहॉपर हा फूड आहे रॅटचा, रॅट फूड आहे स्नॅकचा, अँड द टॉप कन्झ्युमर इज ईगल. इन द सेकंड वे प्लांटवर डिपेंड असणारे ग्रॉसहॉपर फूड आहेत फ्रॉगचे, फ्रॉग फूड आहे स्नेकचा, आणि स्नेक अगेन रिलेटेड टू ईगल. सेम असंच फ्लावरिंग प्लांटवर डिपेंड असणारे बटरफ्लाय फूड आहे फ्रॉगचा. बटरफ्लाय आणि ग्रॉसहॉपर बर्डचे पण फूड आहेत. स्मॉल बर्ड्स आर फूड ऑफ लार्ज बर्ड, अँड द फायनल कन्झ्युमर हिअर इन दिस फूड वेब इज वुल्फ. सेम असंच लॅव्हेंडर प्लांटपासनं बटरफ्लाय पॉलिनेशनमध्ये हेल्प करणार, नेक्टर कन्झ्युम करणार. दिस बटरफ्लाय इज फूड ऑफ दिस बर्ड इज फूड ऑफ दिस ईगल. सो ऑल दिस फूड चेन्स आर when connected with each other and they form a complex network. This is called food web. Okay, thank you.